हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. तर इथे सकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती ऊन निघालेली आहे. त्याचसोबत म्हटलं तुम्हाला दाखवते. आणि छान फुलं आली आहेत गुलाबाची, तुम्हाला दिसत असेल झाडांना. आणि इथे इतकी ऊन येते की झाडं पण असे विचित्रच झाले आहेत. पण काही उपाय नाही आहे त्याच्यावर, कारण झाडं ठेवायसाठी तिथेच असं लावलेलं आहे ते. त्यानंतर इथे यांची पोथी वाचन सुरू आहे आणि तिकडे बाळ झोपलेलं आहे आणि मला किचनमध्ये काम होतं, तरी पोथी वाचत होते. त्याच्यामुळे मध्ये मध्ये मला बाळालाही बघावं लागत होतं आणि किचनचे काम करावं लागत आहे ते. तर आता असंच सगळं मॅनेज करावं लागते, कारण बाळ असलं की सोबतच आपल्याला बाकीचे कामं मॅनेज करावं लागते. तर इथे छानपैकी पूजा करून झाली आहे. तसं म्हटलं तर आज होतं गजानन महाराजांचं प्रकट दिवस. हे खूप जुनं व्हिडिओ आहे, तर ते आता शूट केलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे, मी एक एक शेअर करत आहे. तर इथे यांना पोथी करायची होती, ते पोथी करत बसले होते. त्यासोबत मला ना प्रसाद बनवायचा होता, तर मी इकडे किचनमध्ये पण माझं काम चालू होतं. ॲक्च्युली गजानन महाराजांच्या प्रसादमध्ये झुणका भाकर वगैरे राहते, तर ते सगळं इथे मला बनवायचं होतं. तर इथे ना भांडे वगैरे रात्रीचे घासून ठेवलेले होते आणि किचन पण छान मी रात्री सगळं स्वच्छ करून ठेवलेलं होतं. फक्त रात्रीचं ना थोडंसं वरण वगैरे उरलेलं होतं, तेच इथे मी गॅसवर आता गरम करायला ठेवलं आहे. आणि म्हटलं सगळ्यात आधी हे भांडे जे आहे हे लावून देते मी, कारण हे कसं भांड्याचं जे बास्केट आहे हे खाली झालं ना तरच इथे छान वाटते, नाहीतर मग सगळे भांडे दिसतात जिकडे तिकडे. त्याच्यामुळे तर इथे मी आता पटापट भांडे ठेवून देते आणि त्याच्यानंतर मी आपला प्रसाद बनवायला सुरुवात करते. तोपर्यंत त्यांची पोथी पण होऊन जाते. आणि तिकडे बाळता झोपला आहे. आमची आंघोळ सकाळची कामं सगळी झाली आहे, फक्त बाळाचं आवरायचं आहे. म्हणून म्हटलं तो झोपला आहे तोपर्यंत मी आपलं सगळं काम आवरून घेते, कारण तो उठला की मग त्याच्याच मागे वेळ चालला जातो. मग त्याची मालिश, आंघोळ, त्याचं दूध पाणी हे ते सगळं करण्यामध्ये. तर इथे मी पटापट हे सगळं आवरून घेत आहे. आणि काय नाही, सिम्पलचं झुणका भाकर वगैरेच करणार आहे मी. मोदक पण करतात, पण मी नाही करणार आहे. मी असंच यांच्या हातून मागून घेणार आहे बाहेरून काहीतरी स्वीट आणि तीच प्रसाद म्हणून चढवून देणार आहे. पण ना मग काय झालं होतं, असं मन मानत नव्हतं. त्याच्यामुळे मग ना मी म्हटलं आता मोदक तर काय करायला मला वेळ नाही आहे. तर मग मी मोदक वगैरे तर नव्हतेच केले, पण थोडासा शिरा करून घेतला होता. आणि इथे मी आता झुणक्याचीच तयारी करत आहे. तर इथे टमाटर, मिरची, कोथिंबीर हे ते सगळं काढून घेतलं आहे. आता हे कट करून घेते आधी आणि मग मी प्रसाद करायला सुरुवात करते. तर इथे कढई मी गॅसवर ठेवून दिली आहे. इकडे तुम्हाला सांगितलंच मी रात्रीचं वरण उरलेलं आहे, तर तेच इथे मी गरम करून घेते म्हटलं, कारण मग तसंच असलं की ते खराब होऊन जाते त्याच्यामुळे. आणि जास्ती काय ना शूट नाही करू शकले मी तुम्हाला, मी दाखवू पण नाही शकले का बनवलं का नाही, कारण हे सगळं आवरतपर्यंतच ना मग बाळ उठलेलं होतं. तर मग त्याचं सगळं करत होते आणि मग त्याच्याच गडबडीमध्ये प्रसाद वगैरे चढवलं आणि लवकर आम्ही लंच वगैरे करून घेतलं. कारण काय होतं ना, लंच वगैरे करूनच हे ऑफिसला निघणार होते दुपारून. त्याच्यामुळे मग सगळी घाईघाईच झाली, तर मग काहीच बाकी शूट नाही केलं मी. तर तुम्हाला माझे हे व्लॉग्स जर आवडत असेल, आणि मी आत्ता शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे, तर ते जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा. आणि तुम्हाला जर हे व्लॉग्स आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बऱ्याच दिवसापासून मी चॅनल बनवलं आहे, पण मी कसं त्याच्यावर कंटिन्यू काहीच असं काम करत नव्हते. पण आता मी सहसा म्हणजे असं कंटिन्यू करायचा विचार केलेलाच आहे. तरी मी छोटं मोठं मध्ये काय ना काय करत असते. आणि तुम्हाला जर वेगळं काय बघायची इच्छा असेल तर मला नक्की कमेंट करा, मी त्याचा विचार करेल तुमच्यासोबत काय शेअर करायचं. आणि इथे आता मी सगळं बघा कट वगैरे करून घेत आहे. तिकडे कांदा मिरची होत आहे, तोपर्यंत टमाटर वगैरे कट करून घेते. बाळ असलं की हात इतके पटापट चालवावे लागतात की काय हेच नाही, कारण असं वाटतं आपलं काम व्हायच्या आधी तो उठायला नको. त्याच्यामुळे उठल्यावर काही त्रास देत नाही, पण तेच असते ना, बाळ उठलं की त्याला बघावंच लागतं. बघायचं म्हणजे कसं, झोपून उठलं की त्याला दूध हे ते लागतंच. मग त्याच्यामुळे त्याचं उठेपर्यंत आपण फ्री झालेलं पाहिजे, त्याच्यासाठी इथे पटापट हात चालवत आहे मी. आणि मग हे सगळं मी आवरून घेतलं आणि मग तुम्हाला आता बोललेच मी की काही शूट नाही केलं मी नंतर. तर तुम्हाला हा आजचा व्लॉग असा खाली वाटलं असेल, कारण थोडेसे जे क्लिप्स होते त्याच्यामुळे मी थोडंसं असंच ॲड करून एक
तुमच्यासोबत शेअर केलं. तर चला भेटते तुमच्यासोबत नंतर. तोपर्यंत बाय.